प्रकार से जो धूप बढ़ रही है, जो उष्माघात हो रहे हैं, तो आप गोंदिया के ज़िले वासियों को क्या संदेश दोगे कि वो ज़्यादा जो है वो एहतियात बरे और अपने आप को सुरक्षित रखें? नमस्कार, मी एक डॉक्टर अभिजित गोलार, जिल्हा आरोग्य अधिकारी गोंदिया. तर सध्या आपल्याकडे उष्णतेचं प्रमाण जिल्ह्यामध्ये आणि सर्वत्र विदर्भ भागामध्ये वाढत आहे. तर सर्व गोंदियावासियांनी स्वतःची काळजी घेणं हे सर्वात मोठं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये आपल्याकडे जेव्हा 45 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त जर सलग 3 दिवस जर तापमान असेल, तर अशा वेळेस आपण त्याला उष्माघाताची उष्णतेची लाट असं आपण त्याला संबोधित करतो. तर आपल्याकडे सध्या अराऊंड 43 ते 44 डिग्रीच्या दरम्यानचं तापमान आहे. परंतु उष्णतेची दाहकता पाहता की दुपारच्या वेळेस बाहेर न फिरणे, तसेच बाहेर जर जाणे आपल्याला अपरिहार्य असेल तर त्यावेळेस पुरेसं पाणी आपण पिऊन जाणे, प्रवासामध्ये सोबत पाणी ठेवणे, कपड्या गुंडाळणे, चेहऱ्यावर पूर्ण झाकून घेणे, डोकं पूर्ण झाकून घेणे, हलक्या वजनाचे फिकट रंगाचे सैल कपडे व कॉटनचे कपडे आपल्याला मॅक्झिमम असे वापरता येतील तसे वापरले, छत्रीचा वापर करणे, पायात चप्पल किंवा बूट काय असेल तर ते घालूनच बाहेर पडणे, गॉगल वापरणे. तसेच पाळीव प्राण्यांनासुद्धा आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. त्यांना पण आपण छताखाली पाण्याच्या जवळ त्यांचीसुद्धा सोय करणं गरजेचं आहे. तसेच कूलर असेल, कूलरचा वापर करणे, AC असेल किंवा पंख्याचा वापर जेणेकरून आपल्या जे टेम्परेचर आहे वातावरणामधले ते आपल्या घरामधले आणि घराच्या बाहेरचं स्टेबल राहील, हे फार आपल्याला महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. जर काम नसेल तर उन्हामध्ये बाहेर विनाकारण फिरू नये. गरजेचंच असेल तर ह्या सर्व काळजी घेऊनच बाहेर फिरावं. तसेच लहान मुलांना, गरोदर महिला आणि जे काही दुर्धर आजारी असणारे किंवा वयोवृद्ध असणारे जे लोक आहेत, यांनी शक्यतो बाहेर बिलकुल दुपारी म्हणजे 11-12 ते 4 ते 5च्या दरम्यान, म्हणजे हा जो कालावधी आहे दुपारचे जे 5-6 तास, या कालावधीमध्ये बिलकुल बाहेर फिरू नये. शाळेचे सुद्धा वेळ बऱ्यापैकी आता मे महिन्यामध्ये मॉर्निंगचेच असतात, त्याच्यामुळं तोही बऱ्यापैकी आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व आहे. तसेच अननेसेसरी आपल्याला बाहेर न फिरणे. जर आपल्याला शेतामध्ये कुठं काम करायचं असेल किंवा काय करायचं असेल तर आपण मॉर्निंगला आणि संध्याकाळच्या वेळेसच आपण काम करून शेतातले कामं जे आहेत ते उरकून घेणे, दुपारच्या वेळेस काम न करणे, हे आपल्याला घेणं गरजेचं आहे काळजी. आणि सोबत पाणी, मीठ, साखर, लिंबू पाण्याचा वापर जास्तीत जास्त, ताक, दही, जे थंड पेयजल आहे त्याचा वापर करणे. या दिवसामध्ये आपण जे काय आहे चहा, कॉफी, उष्ण असणारे जे काही किंवा जे अल्कोहोल वगैरे याचं कन्झम्पशन आपण पूर्णपणे टाळलं पाहिजे, जेणेकरून आपल्या याच्यामध्ये टेम्परेचर शरीराचं वाढतं व त्याच्यामध्ये जास्त आपल्याला स्वेटिंग होऊन आपलं तापमान वाढण्याची शक्यता असते. तर मला असं वाटतं की सर्व गोंदियावासियांना माझं आव्हान आहे की आपण स्वतःची काळजी स्वतःच घेणं गरजेचं आहे. सध्या उष्णतेची जरी आपल्याकडे दाहकता वाढत असली तरी आपण आपल्या स्वतःची काळजी घेणं हे आपल्या हातामध्ये आहे. याच्यासाठी आरोग्य विभागामध्ये प्रत्येक जर असं कोणाला चक्कर, थकवा, मळमळ, उलटी जर असं काही वाटत असेल आणि उन्हामध्ये आपण गेल्याचं म्हणजे आपल्याकडे हिस्ट्री असेल आणि तापमान जर आपलं 45च्या आसपास जर असेल तर आपण पटकन नजीकचे जे काही प्राथमिक आरोग्य केंद्र असतील, उपकेंद्र असतील, ग्रामीण रुग्णालय असतील, उपजिल्हा, जिल्हा रुग्णालय, KTSमध्ये आपण तत्काळ लगेच डॉक्टरांचा आपण सल्ला घेतला पाहिजे. त्या ठिकाणी आपण उपचारासाठी तातडीने आपण जाणं गरजेचं आहे. स्वतः उपचार कुठलेही न घेता, गोळ्या औषधं स्वतः मनाने न घेता डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण उपचार घेणं गरजेचं आहे. तर मला असं वाटतं की आपल्या सर्व PHC आणि RHमध्ये आपण कोल्ड रूमची स्थापना केलेली आहे. त्या ठिकाणी आपल्याकडे अद्ययावत सर्व सुविधा आहेत. तर त्या ठिकाणी आपल्याला जर असे काही त्रास वगैरे झाला तर तत्काळ आपण त्या ठिकाणी जाऊन ट्रीटमेंट करावं. जिल्हा प्रशासन यासाठी, आरोग्य विभाग हा तत्परतेने या सर्व ठिकाणी लक्ष ठेवून आहे. आपल्याकडे जिल्ह्यामध्ये सध्या फक्त एक संशयित रुग्ण आपल्याकडे KTSमध्ये ॲडमिट आहेत, त्याची पण परिस्थिती स्थिर आहे. तर उष्माघाताचं सध्या आपल्याकडे कुठल्याही प्रकारचा असा रुग्ण बाकीच्या ठिकाणी तर नाही आहे. आणि सर्व गोंदियावासियांना आव्हान आहे की आपण स्वतःची काळजी घ्या आणि काही अडचण आल्यास, काही आपल्याला शारीरिक त्रास जाणवल्यास नजीकच्या रुग्णालयामध्ये जाऊन तत्काळ दाखवा.